नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या सगळ्यामध्ये मी या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे. तो म्हणजेच नुकतीच OTT वर रिलीज झालेली एक वेब सिरीज आहे प्रीतम पेद्रो नावाची. त्यामध्ये आपला अभिनेता हर्षद वारशी हा एका इन्स्पेक्टरची भूमिका करत असतो आणि त्यामधला एक सीन आहे की एका मंत्र्याच्या बायकोचा मोबाईल चोरीला जातो. मग पोलिसांना तो मोबाईल सापडत नाही. मग पोलीस काय करतात, म्हणजे हर्षद वारशी जे इन्स्पेक्टर आहे ते काय करतात की दुकानातून नवीन फोन खरेदी करतात आणि चोर कुठून उभा करायचा तर ते काय करतात की अगोदरच चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या एका चोराला ते चोर म्हणून हजर करतात आणि त्या मंत्र्याच्या घरी घेऊन जातात. आणि त्यावेळेला त्या मंत्र्याच्या घरामध्ये ओरिजिनल जो फोन असतो मंत्र्याच्या बायकोचा तो त्याला सापडलेला असतो. आणि म्हणजे पोलीस कशा पद्धतीनं चोर उभा करतात आपल्याला माहित आहे. लहानपणापासून किंवा वर्षानुवर्ष दशकानुदशक एक म्हण आपल्याला प्रचलित आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी. आता मी तुम्हाला हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे प्रीतम पेद्रो मधला हा सीन सांगण्याचं कारण आणि जे चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीनं मी व्हिडिओची सुरुवात करतोय याचं कारण म्हणजे जे काही देशभरामध्ये आंदोलनाचं लोन पसरलं आहे. CJP पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलनाला दिवसेंदिवस धार येताना पाहायला मिळते. ज्या वेळेला 20 तारखेला दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, त्यावेळेला मुंबईमध्ये सुद्धा हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. काल सुद्धा हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय. आणि तो व्हिडिओ काय तर ज्या वेळेला आंदोलन करताना पोलिसांनी काही तरुण विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना घेऊन जात असताना एक पोलीस कर्मचारी जो गाडी चालवताना दिसतोय, पोलीस गाडी आहे ती, आणि त्या विद्यार्थ्यांना, हे विद्यार्थी किती वर्षाचे आहेत तर 18 ते 22-25 वर्षाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना तो पोलीस कर्मचारी आहे की अधिकारी आहे माहित नाही, पण तो पोलीस नक्की आहे, तो धमकी देताना दिसतोय. आता भीती घालताना दिसतोय का तर नाही, मी धमकीच देताना दिसतोय असं म्हणेल. याचं कारण असं, तुम्हाला पहिल्यांदा मी हा व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर आपण याच्यावर चर्चा करूया. कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं 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 तुम लोग को कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं 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 तुम लोग को कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। आपण बघितलं कशा पद्धतीनं हा पोलीस या सगळ्या तरुणांना धमकावतोय. आता याचे वाक्य काय आहेत बघा. पुन्हा इकडे दिसलात, मी आता मराठी तुम्हाला सांगतो, पुन्हा इकडे दिसलात तर माझ्यासारखा बेकार माणूस कुणी नाहीये. 50-50 ग्रॅम पावडर तुमच्या खिशात टाकेन, मग तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. 50-50 ग्रॅम पावडर म्हणजे ड्रगच्या संदर्भातच ते बोलतायत. आता पोलीस कुठल्या पावडरीबद्दल बोलणार, टाल्कम पावडर बद्दल तर ते बोलणार नाहीत. तुम्हा लोकांमुळे आम्हाला त्रास होतोय असा सुद्धा उल्लेख त्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांशी बोलताना केलेला आहे. आता ही नवीन पिढी आहे, टेक्नो सेवी पिढी आहे, आणि त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सर्वत्र व्हायरल होताना पाहायला मिळतोय. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली यामध्ये सुद्धा त्यांनी तो व्हिडिओ प्रसार माध्यमांना दाखवला की कशा पद्धतीनं पोलीस धमक्या देताना पाहायला मिळत आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस ही माणसंच आहेत. मुंबई पोलिसांबद्दल रिस्पेक्ट आहे, सगळ्या पोलिसांच्या बाबतीमध्ये टीका करणारा हा व्हिडिओ अजिबात नाहीये. प्रामाणिक अधिकारी आहेत, मात्र काही अशा कर्मचाऱ्यांमुळे, अधिकाऱ्यांमुळे पोलिसांच्या विभागाला सुद्धा गालबोट लागताना पाहायला मिळते. आता हे विद्यार्थी आंदोलन का करतायत? एक तर पेपर लीक झाला, जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं. पेपर लीक झाल्यानंतर जवळपास 21 मुलांनी, 21 नीटच्या विद्यार्थ्यांनी, परीक्षार्थींनी आत्महत्या केली. त्याला जबाबदार कोण आहे? त्याचा विचार या पोलीस कर्मचाऱ्यांना केला असेल का? दुसरा महत्वाचा मुद्दा, धर्मेंद्र प्रधान
यांच्या राजीनाम्याची मागणी हे सगळे विद्यार्थी करतायत. जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा का देत नसतील, विद्यार्थीच्या शिक्षण व्यवस्था दुरुस्त करण्याचा आणि ती सुधारण्याची मागणी करतायत, याबद्दल या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विचार केला असेल का? आता पेपर लीकचा मुद्दा बाजूला ठेवू. दिल्लीमध्ये जी अमानुष मारहाण झाली, अमानुष लाठीचार्ज म्हणतात येणार नाही, मारहाण झाली विद्यार्थ्यांना. दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. साध्या वेशातल्या गुंडांनी पोलिसांच्या काठ्या घेऊन विद्यार्थ्यांची डोकी फोडली. लाठीचार्जचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीयेत. याचा विचार हा पोलीस कर्मचारी करेल का? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तरुण हौसेनं रस्त्यावर उतरलेत का? त्यांचं मौज मजा करण्याचे दिवस आहेत, त्यांचं शिक्षण घेण्याचा दिवस आहेत, कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याचा दिवस आहे. मात्र असं असताना सुद्धा हे तरुण आता रस्त्यावर उतरले. त्यांची मागणी एक आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. आणि आता पुढची एक मागणी आहे की दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी. विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या मागणीला पाठिंबा मिळताना दिसतोय. तिकडे सोनम वांगचुक मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपोषणाचा 26वा दिवस आहे. मात्र मुंबई पोलिसांमधल्या एका कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे तुमच्या खिशात पावडर टाकून तुमचं आयुष्य बर्बाद करेन अशा प्रकारची धमकी जर या आंदोलक विद्यार्थ्यांना दिली तर मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं? मग आता ही मोडस ऑपरेंडी आहे पोलिसांची. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की अनेक वेळेला पोलीस खोट्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना अडकवतात, अशा प्रकारचे आरोप सुद्धा होताना पाहायला मिळतात. हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हिडिओ झालेला आहे. मुंबई पोलिसांकडून तर अशी अपेक्षा कधीही नव्हती, कारण मुंबई पोलीस संवेदनशील आहेत. मुंबई पोलीस मराठी माणसाची नाळ ओळखतात, मुंबई पोलीस आंदोलनांची नाळ ओळखतात, मुंबई पोलीस जमावांची नाळ ओळखतात. मुंबई पोलिसांनी भले मोठे मोठे क्राऊड जमाव आंदोलनं बघितलेली आहेत, त्यांना कंट्रोल केलेले आहेत, यशस्वी पार पाडलेली आहे. मात्र मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे तुमच्या खिशात पावडर टाकून तुमचं आयुष्य बर्बाद करेन, परत इकडे येऊ नका, अशा प्रकारची धमकी देणं कितपत योग्य? आता त्या पोलीस कर्मचाऱ्याचं जर वय बघितलं, भले तो अधिकारी असेल कर्मचारी असेल तर एक 2-4 वर्षामध्ये रिटायर होईल अशा प्रकारचं त्यांचं वय आहे. त्यांची सुद्धा मुलं आता कॉलेजला जात असतील. समजा तुमच्या मुलांना अशा प्रकारे अडकवण्याची धमकी कुणी दिली तर तुम्ही गप्प बसाल का? तुमचा मुलगा जर नीटला बसलेला असेल आणि तो सिलेक्ट होईल असं वाटत असतानाच परीक्षा रद्द होईल, पेपर लीक झाला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? ज्या 21 मुलांनी नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केली, त्या मुलांच्या आई वडिलांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला रिलेट करून बघितल्यानंतर तुम्हाला असंच वाटेल का? तुम्ही त्या मुलांना धमकी देण्याच्या अशाच प्रकारची भाषा वापराल का? असा सगळा संताप सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे हे कोणी आरोपी नाही आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते विद्यार्थ्यांसारखंच संवेदनशीलपणे जपलं गेलं पाहिजे, त्यांना हाताळलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही. विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांबरोबर पालक, सामाजिक संघटना, विरोधी पक्ष यामध्ये सहभागी झालेला आहे. सगळ्यांची मागणी एकच आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, पेपर फुटीची चौकशी व्हावी, दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला, अमानुष मारहाण झाली सगळ्या विद्यार्थ्यांना, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ही रास्त मागणी घेऊन हे विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. त्यांचं आंदोलन त्याच पद्धतीनं हाताळा. गुन्हेगारांसारखं किंवा एखाद्या कुख्यात गुंडाला ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे आपल्या ड्रग्ज माफिया किंवा जे गंजेडी ब्रिज खाली बसलेले असतात त्यांना जशा प्रकारे धमक्या पोलीस देतात त्या प्रकारे पोलिसांनी धमक्या या विद्यार्थ्यांना देऊ नयेत. अडकवायची भाषा पोलिसांनी विद्यार्थ्यांना करू नये. आणि शेवटी परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ आहे तो मुंबईकरांची नाळ ओळखणाऱ्या जो प्रामाणिक पोलीस आहे, मुंबई पोलीस आहे, त्याच्यासाठी नाही आहे. पण विद्यार्थ्यांना अडकवण्याची भाषा करणारे किंवा अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं आंदोलन हाताळणारे जे पोलीस आहेत त्यांच्यासाठी मात्र हा नक्कीच व्हिडिओ आहे. त्यामुळे आता विद्यार्थी परत आता आंदोलनाला उतरतील. अजून किती दिवस आंदोलन चालू राहील माहित नाही, पण विद्यार्थ्यांशी वागताना त्यांचं आंदोलन हाताळताना आपल्याही घरात मुलं आहेत, आपली सुद्धा मुलं आहेत, आपल्या सुद्धा आजूबाजूला मुलं आहेत, आपण सुद्धा कुणाची तरी वडील आहोत, आपण सुद्धा कुणाची तरी भाऊ आहेत, याची जाणीव ठेवून पोलिसांनी आंदोलन हाताळावं एवढीच अपेक्षा करतो.